नमस्कार. ड्रायव्हिंग भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागेच मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की उलट्या दिशेने वाहने आल्यानंतर काय होतं. तर त्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं होतं की उलट्या दिशेने आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. तेच हे तुम्हाला वरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की एक व्हॅन उलट्या दिशेने आली, त्यामुळं काय घडलं ते. जर ती व्हॅन सरळ पाठीमागे जाऊन युटर्न मारून आली असती तरी चाललं असतं, पण ही उलट्या दिशेने आली आणि डायरेक्ट त्या रोडवर येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं जी कार सरळ दिशेने जात होती त्याला वाटलं ही गाडी आतमध्ये येते या लेन मध्ये आणि त्या गाडीचा अपघात झाला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल की उलट्या दिशेने जी गाडी येतात त्यांनी काय होतं, ते किती मोठा अपघात झाला त्या कारचा. दुसरी गोष्ट, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल की एक बस येते. ती बस, त्या बसचा कसा ऍक्सिडेंट झाला की रोड तर खाली आहे पण ती बस एवढी स्किड का झाली. रोड खाली आहे, व्यवस्थित रोड आहे, पण बस स्किड का झाली, का त्याचं कारण काही असू शकतं. पण माझ्या मते या बसचा ऍक्सिडेंट, माझ्या मते हे पर्सनल, मी माझं पर्सनल ओपिनियन देतोय. माझ्या मते एक तर त्या बस मला वाटतं वेगापेक्षा थोडी जास्त असू शकते, कारण तो रस्ता टर्न आहे, तिथं बसचा वेग हा कमीत कमी असायला हवा होता. दुसरी गोष्ट, तिथे त्या रोडवर दिसतंय की पाऊस पडलेला आहे. तिसरी गोष्ट, त्या कॉर्नरला जिथे बस टर्न करते तिथं एक तर त्या पाण्यामध्येच ऑइल पडलेलं असावं, त्यामुळे त्या बसचा अपघात झाला असेल. सुदैवानं बहुतेक जीवितहानी झाली नाही, पण बहुतेक माझ्या मते की ह्या 3 गोष्टी असू शकतात. एक तर बसचा वेग जास्त असेल, पाऊस पडलाय त्याच्यावरती ऑइल पडला असेल, त्याच्यामुळं ती बस स्किड झाली. नशिबानं सगळे सुखरूप आहेत. नक्की दोन्ही व्हिडिओमध्ये आपली मतं नक्की मांडा की इथे चुकी कुणाची आहे. नक्की आपली काय जर मतं असतील नक्की या व्हिडिओमध्ये तुम्ही मांडू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा.